नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. मुंबईतील कोणत्या क्रिकेट स्टेडियमला बॅनबर्ग स्टेडियम म्हणून संबोधले जाते आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वानखेडे स्टेडियम हे आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या आयकॉनिक टेस्टी फूडमध्ये ब्रेड रोलमध्ये भरलेले मसालेदार मॅश केलेले बटाटे असतात? उत्तर आहे वडापावमध्ये असतात. आळंदी ते पंढरपूर दरवर्षी निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे महत्त्व काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित तीर्थक्षेत्रे आहे. महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्यात भारतीय बिबट्याच्या लोकसंख्येसाठी ओळखले जाते आणि निसर्गप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे? उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आहे. अणुभौतिकी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे होमी जे. भाभा यांचा झालेला आहे. समुद्रातील बंदरांना दख्खनच्या पठाराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातून गेलेल्या प्राचीन व्यापारी मार्गाचे नाव सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्पाइस रूट किंवा पायी पंथे हे आहे. 1956 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील विजयस्तंभ येथे भारतीय राजकारणातील कोणती ऐतिहासिक घटना घडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे झालेली आहे. बेसन, तूप आणि साखर घालून बनवलेली पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड डिश कोणती आहे ज्याचा सण उत्सवामध्ये आनंद घेतला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुरणपोळी हे आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व न्यायशास्त्रज्ञाचे नाव सांग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉ. B.R. आंबेडकर हे आहे. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान भारतीय महाकाय, गिलहरी आणि मलबार पाईन हॉर्नबिलसह समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे आहे. महाराष्ट्रीयन पुरुषांनी परिधान केलेले पारंपरिक पोशाख कोणता आहे ज्यामध्ये धोतर आणि विशिष्ट टोपी असलेला शर्ट असतो? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फेटा आणि धोती हे आहे. वाळू आणि ऐतिहासिक केवळे किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईजवळ लोकप्रिय समुद्रकिनाऱ्याचे नाव सांगा. उत्तर आहे केळवा बीच हे आहे. कॉमन मॅन या व्यक्तिरेखासाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्या भारतीय व्यंग्यचित्रकाराचा जन्म सोलापूर, महाराष्ट्र येथे झालेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे R.K. लक्ष्मण हे आहे. प्रतिबंधात्मक औषधाच्या क्षेत्रात संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली हाफकिन संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई येथे आहे. होळीच्या सणाच्या वेळी नरकाच्या वर्तुळात आणि रंगीबेरंगी काठ्यांची देवाणघेवाण करून सादर होणाऱ्या महाराष्ट्रातील लोकनृत्य प्रकारचे नाव सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तमाशा हे आहे. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचा सर्वात महान व्यक्ती म्हणून कोणते मराठी संत आणि कवी ओळखले जातात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत तुकाराम महाराज. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.